येस. गुड इव्हनिंग ऑल. वेलकम टू टुडेज वेबिनार. आजच्या वेबिनारमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजच्या वेबिनारमध्ये आपण वेलनेस ब्लू पॉईंट 3.0 कसे तुम्ही एक वेलनेस कोच बनू शकता विथ 5MT फिश टेक्निक याबद्दल आजचा वेबिनार असणार आहे. तर याच्या डिटेलमध्ये आपण जाऊयात पुढच्या काही मिनिट्समध्ये. सो मला तुमचं सगळ्यांचं अटेन्शन लागेल. 60 to 75 मिनिट्सचा हा वेबिनार असेल. एक साधारणतः सव्वा तासापर्यंत आपण डिस्कस करणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी ज्या इतक्या वर्षाच्या माझ्या अनुभवातून मी तयार केलेल्या आहेत व या रिसर्च नंतर मला जे सापडलेलं आहे किंवा मी जेवढे आज स्वतःला अपडेट केलं, अपग्रेड केलं आणि त्या माध्यमातून तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये कसं एक तुमचं चांगलं करिअर बिल्ड करू शकता. स्पेशली मी सांगतोय काउन्सिलिंग हे जे सेक्टर आहे हे खूप वेगाने वाढत जाणार आहे आणि त्यात पर्सनल कन्सल्टेशनवर जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला खूप मोठा स्कोप आहे. तर नेमकं काय आहे या सगळ्या गोष्टींची बारकावे आपण आज समजून घेणार आहोत आजच्या या प्रोग्राममध्ये. सो वेलनेस ब्लू प्रिंट मास्टरिंग न्यूट्रिशन इन 30 डेज विथ 5MT फिश टेक्निक हे ह्या प्रोग्रामचं नाव आहे. सो तुमच्यापैकी भरपूर लोकांना हे 5MT फिश टेक्निक काय आहे याबद्दल प्रश्न नक्कीच पडला असेल. किती लोकांना हा प्रश्न आहे? टाईप आय. फटाफट फटाफट चॅटिंग करा. किती लोकांना हा प्रश्न पडलेला आहे? 5MT फिश टेक्निक. यूज चॅट बॉक्स सो दॅट रेज हँड विल नॉट डिस्टर्ब द स्क्रीन. हा. ओके. ओके. सो 5MT फिश टेक्निक हे जे नाव आहे, आम्ही 5 मॉड्यूलचे ट्रेनिंग देतो. सो दॅट इज कॉल्ड एज 5 मॉड्यूल ट्रेनिंग. एफ स्टँड फॉर फॉलो. आमच्याकडून तुम्हाला जरी तुम्ही आमचे 30 डेजचा प्रोग्राम कंप्लीट केला त्यानंतर देखील आमच्याकडून तुम्हाला एक 12 फॉलोअप सेशन्स असतात. त्यामुळे असं नाही की बाबा तुम्ही सगळं काही 30 दिवसात शिकता. बऱ्यापैकी लोकांचा पेस जर चांगला असेल तर होऊ शकतं. बट पुढे आम्ही तुम्हाला फॉलोअप सेशन्स पण प्रोव्हाइड करतो. आमच्याकडून तुम्हाला इन्फॉर्मेशन नाईट्स असतात. तर आय स्टँड्स फॉर इन्फॉर्मेशन नाईट्स. एस स्टँड फॉर सपोर्ट. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, आमच्याबरोबर कम्युनिकेशनमध्ये राहू शकता. आणि एच स्टँड फॉर हेल्दी रेसिपीज. आम्ही तुम्हाला रेडीमेड हेल्दी रेसिपीज प्रोव्हाइड करतो, ज्या तुम्हाला परत बनवत बसा, रिसर्च करा यासाठी वेळ जात नाही. त्या तुम्ही तुमच्या क्लायंट्सला देऊन तुम्ही तुमच्या रिझल्टचा स्पीड वाढवू शकता. आणि बरंच काही आपण ह्याच्यामध्ये अजून प्रोव्हाइड करतो. म्हणून ही 5MT फिश टेक्निक हा प्रूव्हन फॉर्म्युला झालेला आहे एका व्यक्तीला काउन्सिलर म्हणून स्वतःला लॉन्च करण्यासाठी. ठीक आहे. सो मी तुमचं सगळ्यांचं आजच्या इंट्रोडक्टिव्ह वेबिनारमध्ये वेलकम करतो पुन्हा एकदा. काही मिनिट म्हणजे आपण 30 डेज हा न्यूट्रिशन कोर्स एक्झॅक्टली काय आहे, ॲज अ डेडिकेटेड न्यूट्रिशनिस्ट मी मागची 12 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मी ह्यामध्ये भरपूर साऱ्या व्हॅल्युएबल इन्साइट्स तुम्हाला वेबिनारमध्ये देणार आहे. काही अशा प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे, एव्हिडन्स बेस्ड स्ट्रॅटेजीज देणार आहे. तुम्ही ॲज अ न्यूट्रिशनिस्ट जेवढा विचार करताय किंवा तुम्ही करायला हवा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला माहित नाही तर काही आपल्याकडे न्यूट्रिशनिस्ट पण आजच्या वेबिनारमध्ये त्यांनी एनरोल केलेलं आहे. काही अशी लोक आहेत ज्यांना हेल्थ काउन्सिलर बनायचं, वेलनेस एक्सपर्ट बनायचं, त्यांनी देखील रजिस्टर केले. बट काही अशा स्ट्रॅटेजीज आहेत, मे बी तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला हे सगळं न करता देखील फक्त हेल्थ केअरमध्ये एक वेगळी कॅटेगरी पकडावी आणि तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल, हा फक्त एक कोर्स नाहीये किंवा हा फक्त एक वर्कशॉप नाही, ही एक कम्युनिटी आहे. सो मी तुम्हाला एनकरेज करेल की तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा, प्रश्न विचारा, तुमचे अनुभव इथे मांडा. जेणेकरून काय होईल की खूप चांगलं डिस्कशन आपल्या सगळ्यांमध्ये आज आपल्याला करणं शक्य होईल. ओके. सो लेट्स बिगिन. सो वेबिनारचे काही छोटे छोटे गाईडलाईन्स आहेत. अलर्ट राहा, नोट्स काढत राहा, कनेक्टेड राहा चॅटबॉक्समध्ये आमच्यासोबत. चॅट का करा? बिकॉज चॅटिंग करताना तुम्ही काही ना काही ऍक्शन करता आणि माझ्या दृष्टीने ऍक्शन टेकर्स आर मनी मेकर्स. इफ यू स्टे टिल एंड अँड यू आर द पार्ट ऑफ ग्रुप, तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ग्रुपमधले जे ॲडमिन्स आहेत, स्पेशली एक नंबर आहे शीतल बडिगेर यांचा, तो त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही. त्या तुम्हाला ई बुक गिफ्ट करतील, मे बी त्या रेसिपीचं गिफ्ट करतील, मे बी त्या ट्रॅव्हल गाईड देतील. आय डोंट नो व्हॉट शी विल गिव्ह, बट शी गिव्ज यू गिफ्ट, शी विल गिव्ह यू गिफ्ट डेफिनेटली. सो तुम्हाला त्यांच्याकडून गिफ्ट कनेक्ट करायच्यात. सो त्यांचा नंबर आहे इथे, त्यांनी चॅटबॉक्समध्ये टाकलेला आहे. सेव्ह दिस नंबर, सेव्ह दिस नंबर. आणि नंतर तुम्ही सेशन संपल्यानंतर तुम्ही डीएम करा त्यांना गिफ्ट. तर त्या चेक करतील की तुम्ही एंडपर्यंत सेशनमध्ये आहात का. जर तुम्ही सेशनमध्ये एंडपर्यंत आहात त्या तुम्हाला गिफ्ट नक्की देणार, नसाल तुम्ही तर त्या देणार नाहीत. ठीक आहे.
आणि तुमच्यापैकी ज्यांना कोणाला आता हे सेशन अर्ध्यात सोडून जायचं असेल किंवा काही दुसरी कामं असतील, ते कॅन लिव्ह दिस सेशन नाव इमिजिएटली. सो तुम्हाला एंडपर्यंत थांबायची काही गरज नाहीये. बिकॉज हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. अर्धवट ऐकून काहीतरी अर्धवट करण्याऐवजी पूर्ण ऐका, तरच त्याचा उपयोग आहे. ठीक आहे. सो फ्युचर ऑफ वेलनेस इंडस्ट्री काय आहे भारतामध्ये? वेलनेस इंडस्ट्रीचं फ्युचर किती मोठं आहे ह्यापासून आपण सुरू करूयात. सगळ्यात पहिलं बघा, हेल्थ कॉन्शियसनेस फार वाढत चालली आहे. रायझिंग हेल्थ कॉन्शियसनेस इज इन्क्रीजिंग अ लॉट. म्हणजे तुम्ही देखील ऍग्री कराल की मागच्या ह्या काही वर्षांमध्ये आफ्टर कोविड स्पेशली लोकांचं ना प्रत्येक गोष्टीकडे हेल्थच्या अँगलने पाहण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. राईट. फ्यू ऑफ द एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगेन. इवन चॉकलेट्स खायचे आहेत तरी लोक म्हणतात नाही, इसमें ये वाला चॉकलेट खाओ, इसमें ड्राय फ्रूट डाला है. आईस्क्रीम खायचे लोक म्हणतात नाही, ये वाला आईस्क्रीम खाओ, इसमें इसमें ड्राय फ्रूट है. किंवा इसमें. सॉरी, मी बाहेर पडलो होतो. आय डोंट नो हाऊ इट हॅपन, बट इट हॅपन. सॉरी. हां. सो जसं मी सांगत होतो तुम्हाला की भरपूर लोकांचं न्यूट्रिशन बद्दल अवेअरनेस फार वाढत गेलेलं आहे. इतकं वाढत गेलेलं आहे की प्रत्येक गोष्ट घेताना न्यूट्रिशनच्या अँगलने विचार करतात. ठीक आहे. सो जस्ट अ सेकंड. ओके. हां. सो रायझिंग हेल्थ कॉन्शियसनेस फार इन्क्रीज झालेलं आहे. लाईक मी एक्झाम्पल दिलं, चॉकलेट्स बाय करत असतील, आईस्क्रीम बाय करत असतील, इवन काही आता बिस्किट्स आल्यात मार्केटमध्ये, ते तर पहिलं पण होते बट आता ह्याचं पर्सेंटेज जास्त वाढलेलं आहे. काही नूडल्स देखील तुम्ही बघाल, नाही नाही, वो हेल्थ अँगल टाका. प्रत्येक गोष्ट बनवताना लोकांनी त्यात हेल्थ अँगल टाकायला सुरुवात केली आहे. कोणतीही गोष्ट विकताना त्याला हेल्थचा टच देऊन विकण्याचा प्रयत्न केला जातोय. सो हे घडत असल्यामुळे आपण असं म्हणायला हरकत नाही की अजून जास्त प्रमाणात वेलनेस इंडस्ट्री, कॉस्मेटिक्स मध्ये पण व्हायटामिन्स आलेले आहेत. ठीक आहे. सो त्यात ओरिजिनल फेक किती हा भाग वेगळा आहे. बट लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे, कारण ज्या गोष्टीची डिमांड असते त्या गोष्टीचा त्याप्रमाणे सप्लाय केला जातो. ठीक आहे. सो हेल्थ इंडस्ट्रीचं कॉन्शियसनेस फार वाढत गेलेलं आहे. डिस्पोजेबल इन्कम देखील खूप वाढलेलं आहे. डिस्पोजेबल इन्कम म्हणजे काय? जे बेसिक आपले जे खर्च आहेत ते संपून जे पैसे शिल्लक राहतात ह्याचं प्रमाण वाढल्यामुळे किंवा एका घरात कमवणारी व्यक्ती जास्त वाढल्यामुळे, लोकांचं डिस्पोजेबल इन्कम वाढल्यामुळे लोक काय करतात हे थोडेसे पैसे एक्स्ट्राचे हेल्थवर इन्व्हेस्ट करतात, ते स्वतःच्या साठी इन्व्हेस्ट करतात, हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. गव्हर्नमेंट देखील खूप सारे इनिशिएटिव्ह घेत आहे अवेअरनेस करिता किंवा हेल्थमध्ये लोकांनी आणखीन लक्ष द्यावं याकरिता. सो गव्हर्नमेंटचं देखील वेगवेगळे कॅम्पेन्स यावर रन होत आहे. टुरिझम इंडस्ट्री वाढत चाललेली आहे. तुम्ही जर बघाल तर काही असे टुरिझम स्पॉट आहेत ज्याचं पर्पजच फिटनेस आहे, वेलनेस आहे. लाईक ॲग्रो टुरिझम नावाचा एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये लोक निसर्गात राहतात. किंवा काही आपण म्हणू की मसाज चे वेगवेगळे, आपण म्हणू की पंचकर्माचे काही काही मसाजचे सेंटर्स असतात, काही नॅचरोपॅथिक सेंटर्स असतात. लोक तिथे परदेशातून राहायला येतात. सो वाय दिस टुरिझम इनकरेजिंग फॉर टेकिंग इन हेल्थ बेनिफिट्स. सो हेल्थ बेनिफिट्ससाठी, वेलनेस बेनिफिट्ससाठी लोक या गोष्टीकडे वळत चालले आहेत. डिजिटलायझेशन खूप वाढलेलं आहे. डिजिटलायझेशन मधून काय झालेलं आहे की डिजिटली पण असे काही कॅम्पेन्स रन केले जातात ज्याला पूर्ण टार्गेटच अशा लोकांना केलं जातं ज्यांचा इंटरेस्ट वेलनेसमध्ये आहे, ज्यांचा इंटरेस्ट हेल्दी राहण्यामध्ये आहे, यंग दिसण्यामध्ये आहे, फिट राहण्यामध्ये आहे. सो या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी घडत आहेत सध्याच्या काळामध्ये. त्याचबरोबर जर तुम्ही बघाल तर कल्चरल हेरिटेज खूप वाढत चाललेलं. सॉरी, कल्चरल हेरिटेज जे आहे हे आपलं प्लस पॉइंट आहे. बिकॉज आपल्याकडे असे वेगवेगळे कल्चर्स आहेत जेथे वेगवेगळ्या काही ट्रेडिशनल फूड आयटम्सचा उपयोग केला जातो फिट राहण्यासाठी. म्हणजे स्पेशली लोक तिथे जातात त्या गोष्टी एन्जॉय करण्यासाठी. तो हे आपली ब्युटी आहे. सो इंडियामध्ये जे आहे ना, वेलनेस इंडस्ट्रीचं इम्पॉर्टन्स हे आणखीन वाढत चाललंय. वेगवेगळ्या डिझिजेसचा प्रादुर्भाव वाढत चाललाय, स्पेशली लाईफस्टाईल डिझिजेस जे लोकांना 45, 50, 55, 60 नंतर व्हायचे, त्यास 35, 40 मध्ये होतात आहे. म्हणजे फार कमी वयामध्ये लोकांना ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल, असे प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत. त्याचबरोबर मेंटल हेल्थवर लोकांचा फोकस वाढत चाललेला आहे. मानसिक स्वास्थ्याला देखील तितकंच महत्व
प्रत्येक व्यक्ती आजच्या काळात देत आहे. म्हणजे जे काही त्यांना मानसिक प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्याकरिता देखील लोकांचा कल वाढलेला आहे. पीपल आर गोइंग टू मेडिटेशन सेंटर्स. तुम्हाला माहिती नसेल तर कितीतरी असे हब्स ओपन झालेले आहेत, जिथे लोक 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस, महिना महिना जाऊन राहतात. शांत म्हणजे शांती मिळवण्यासाठी जातात. आणि हे प्रमाण वाढत चाललंय. सो दिस इज अ पार्ट ऑफ वेलनेस इंडस्ट्री रिलेटेड टू मेंटल हेल्थ. आणि या इंडस्ट्रीमध्ये इतकं इनोव्हेशन वाढत चाललंय, इतके नवीन नवीन गोष्टींचा शोध सुरू झालेला आहे, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा भर आहे, प्रत्येक व्यक्तीचा कल आहे की कसं या इंडस्ट्री म्हणजे कसं काय करू आणि मी फिट राहू, काय करू मी हेल्दी राहू, यासाठी लोकांची धडपड सुरू झाली आहे. या इंडस्ट्रीचा जो एक्सपेक्टेड टर्नओव्हर जो आहे प्रमाणे, ठीक आहे, तो 4.5 लाख करोड 2018 मध्ये क्रॉस झालेला आहे. आणि 2022 मध्ये 11 लाख करोड ची अपेक्षा केली होती आणि 13 लाख करोड अचीव्ह झालेले. सो 16.5% ग्रोथच्या जागी 18% ग्रोथने ही इंडस्ट्री वाढत चाललेली आहे. मग ह्यामध्ये सगळं आलं. तुमचं फिटनेस आलं, माइंड बॉडीचे रिलेटेड आलं, नीट इटिंग न्यूट्रिशन आलं, वेलनेस टुरिझम आलं, स्पा सर्व्हिसेस आले. इव्हन मी म्हणेल की ब्युटिशियन्स जे आहेत त्या देखील एक वेलनेस इंडस्ट्रीचाच पार्ट आहे. सो कॉस्मेटिक्स, काही असे कॉस्मेटिक जे लोक सुंदर दिसण्यासाठी यूज करतात, ते काय आहे, तर एक प्रकारचं वेलनेस इंडस्ट्रीचंच अपकमिंग मार्केटचं वर्जन आहे. सो हे सगळं वाढण्यामागे आज आपण सगळेजण आलो आहोत वेलनेस कोच कसं बनायचं हे समजून घ्यायला. आपण सगळे आलो आहोत वेलनेस एक्सपर्ट कसं बनायचं, हेल्थ कोच कसं बनायचं हे समजून घ्यायला. राईट. सो तुम्ही म्हणाल की मग ह्याचं आमच्याशी काय कनेक्शन आहे? जसं वेलनेस इंडस्ट्री वाढते, वेलनेस इंडस्ट्रीबद्दल अवेअरनेस वाढतोय, तर ॲज अ हेल्थ कोच तुम्हाला देखील खूप मोठा स्कोप यामध्ये आहे. काय करतो असं वेलनेस कोच ज्यामुळे लोक त्याच्याकडे येतात, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की वेलनेस कोच एक्झॅक्टली काय रोल प्ले करतो ह्या सिस्टम मध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही ऍज अ वेलनेस कोच काय करू शकता, काय पोटेन्शियल आहे तुमच्याकडे, हे तुम्हाला जाणवेल. ठीक आहे. सो किती लोक एक्सायटेड आहेत वेलनेस कोच काय करतं हे जाणून घेण्यासाठी? म्हणजे टाईप ई, सो दॅट आय विल नो हाऊ मेनी ऑफ यू आर एक्सायटेड. आणि सगळे लोक चॅटिंग करत नाहीये. चॅटिंग करा. येस. ओके. चलो ग्रेट. सो वेलनेस कोच सगळ्यात पहिलं प्रॉपर असेसमेंट करतो. आज प्रॉब्लेम काय झालाय तुम्हाला सांगतो. आजच्या घडीला काय झालंय की लोकांना ना जेव्हा कुठला हेल्थ इश्यू होतो आणि ते जेव्हा कुठल्याही प्रॅक्टिशनरकडे जातात, हेल्थ प्रॅक्टिशनरकडे जातात, आणि त्या हेल्थ प्रॅक्टिशनरकडे जाऊन ते काय करतात, स्वतःची केस एक्सप्लेन करतात. मे बी ते ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जात असतील, आयुर्वेदिककडे जात असतील, तो भाग नाहीये. बट सगळे खूप बिझी झालेत, प्रॉपर असेसमेंट होत नाही. काही ठिकाणी होतं, काही ठिकाणी होत नाही, बट मेजर ठिकाणी त्यांना व्यवस्थित असेसमेंट म्हणजे काय, निदान व्यवस्थित होत नाही. नेमकं ह्या व्यक्तीला जो काय प्रॉब्लेम झालाय त्याचं रूट कॉज काय आहे, त्याचं ऍक्च्युअल रिझन काय, त्याच्या खोलापर्यंत कोणीही जात नाही. बट एक कोच काय करतो, तो प्रॉपर ड्रिलिंग करतो, प्रॉपर प्रश्न विचारतो, ज्यातून त्याला नेमकं कळतं की ह्या आजारामागचं कारण काय. ठीक आहे. नंबर वन. नंबर टू, त्या आजाराचं कारण समजल्यानंतर तो त्याची गोल प्रॉपर सेट करतो. आणि गोल इज अ डिझीज रिव्हर्सल. एक लक्षात घ्या, गोल शुड बी अ डिझीज रिव्हर्सल. तो आजारातून तुम्ही पूर्णपणे बाहेर येणं किंवा रूट कॉजवर काम केलं गेलं पाहिजे. दॅट शुड बी द गोल. हे गोल सेट करायला एक वेलनेस कोच सपोर्ट करतो. तो त्याप्रमाणे त्याचे प्लॅनिंग करतो की पहिल्या महिन्यात आपण काय अचीव्ह करणार, 3 महिन्यात काय होणार, 6 महिन्यात काय होणार, 1 वर्षात काय होणार. कारण 1 वर्ष लागतं तुमच्या शरीराला नॉर्मल पूर्णपणे त्या गोष्टींना अडॅप्ट करण्यासाठी. तो ते प्लॅनिंग वेलनेस कोच करतो. तो तुम्हाला सपोर्ट करतो. तुम्ही त्याच्याबद्दल अकाउंटेबल असता. अकाउंटेबल म्हणजे काय, की कोणतरी बाबा आपल्याला विचारणार, एक दडपण असतं ह्युमन माइंडला. आता काही लोक असतात त्याच्यामध्ये तो भाग वेगळा, बट वेलनेस कोच तिथं जगात कोणच त्यांना फायदा नाही देऊ शकत. कारण जी व्यक्ती अकाउंटेबल नाही ना, त्याला कोणच नाही वाचू शकत. बट ज्यांना असा सपोर्ट मिळतो, अकाउंटेबिलिटीचा सपोर्ट मिळतो, एक म्हणतात ना मला कॉल येईल बाबा, मला ही व्यक्ती विचारणार आहे, त्या दडपणाखाली जो डेव्हलप करतो, तो व्यक्तीला चांगले रिझल्ट येतात. आणि हे रिझल्ट आणून देण्याचं काम एक वेलनेस कोच करत असतो. ठीक आहे. समोरच्या व्यक्तीला समजून तो एज्युकेट करतो त्या आजाराबद्दल, का हा आजार झाला, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, तो गाईड करत राहतो. सो या सगळ्या गोष्टींमुळे एक वेलनेस कोचचं महत्व वाढत जाणार आहे. किती लोक ऍग्री करतात की खरंच बाबा हे अशा पद्धतीने जर का लोकांना
सर्व्हिस मिळायला लागेल, लोकांना ट्रीटमेंट मिळायला लागेल, तर लोकांचे प्रॉब्लेमही लवकर सॉल्व्ह होतील आणि लोक ह्या गोष्टीला एक्सेप्ट पण तितक्याच जास्त प्रमाणात करतील. हाऊ मेनी ऑफ यू ॲग्री विथ दिस? इफ यू ॲग्री विथ दिस टाईप ए. आणि हेच गरजेचं लक्षात घ्या. हेच फार महत्वाचं आहे. हेच खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. थँक्यू, थँक्यू. सो आता काही मिथ्स आहेत. मला वेलनेस कोच बनायचंय, पण माझ्या डोक्यात काही गैरसमज आहेत है ना. प्रत्येकाचे असतात. तर सगळ्यात पहिला गैरसमज हा आहे लोकांचा, की कोणीही वेलनेस कोच बनू शकतो. त्यात काय जातं. म्हणजे आपल्याकडे लोक ना, एकतर या टोकाचा विचार करतील ना, ते ह्या टोकाचा न्यूट्रल विचार करत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं काय असतं, "हा, काय आहे त्यात एवढं आवड, कोणीही बनेल." सो कोणीही बनेल म्हणून म्हणतात. आणि ऍक्च्युअली हे तितकं सोपं नाहीये. बट तरी देखील त्यांच्या डोक्यात असं माइंडसेट आहे, "हाँ, उसमें क्या है, कोई भी बन जाएगा." बट असं नाहीये. बिईंग अ वेलनेस कोच रिक्वायर प्रॉपर नॉलेज. ठीक आहे. प्रॉपर स्किल रिलेटेड टू न्यूट्रिशन, रिलेटेड टू एक्सरसाइज, रिलेटेड टू बिहेवियर. कारण वेगवेगळ्या व्यक्तीचे वेगवेगळे स्वभाव असतात. कोचिंगच्या काही टेक्निक्स असतात. तुम्हाला लोकांना ना प्रॉपर कमिटेड बनवावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. तर तुम्ही एक सक्सेसफुल वेलनेस कोच बनू शकता. काही लोकांना वाटतं की डिग्री लागते. मी तुम्हाला सांगेल, माझ्या तर ओळखीमध्ये इतकी लोक आहेत, कारण आम्ही हेल्दीफाय सोबत पण टायअप केले. आणि आम्ही अजून खूप सारे, मी तर 12 वर्षात खूप सारे लोक पाहिले ज्यांच्याकडे प्रॉपर डिग्री आहे, खूप भारी डिग्री, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त एज्युकेटेड लोक आहेत. बट इथे लिहिलंय बघा, इट इज नॉट ऑलवेज नेसेसरी. Many successful wellness coaches have backgrounds in related fields like nutrition, fitness, psychology, or counseling. But necessary काय? The skill to help the client to achieve their health and wellness goals. एक स्किल महत्वाचं आहे, तुम्हाला ना रिझल्ट देता आला पाहिजे. तुमच्याकडे हे स्किल असेल ना, मग तुमच्याकडे कोणती डिग्री आहे नाहीये ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. बिकॉज तुम्ही लोकांच्या बरोबर डायरेक्ट काम करताय. सो खूप मोठी डिग्री ज्याच्यामध्ये तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष दिली, याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे असं काहीतरी पाहिजे, असं काहीतरी स्किल पाहिजे जे लोकांच्या फायद्याचं आहे. हे जर असेल तर तुम्ही वेलनेस कोच म्हणून काम करू शकता. त्याचबरोबर मी असं म्हणत नाही की ज्याच्याकडे डिग्री आहे त्याचा काय उपयोग नाही. माझं म्हणणं आहे की फक्त डिग्री असून उपयोग नाही. डिग्री सोबत तुम्हाला रिझल्ट देण्याचं स्किल महत्वाचं आहे. काही लोकांना वाटतं खूप पैसे लागतात कोच बनायला. सो येस, दॅर इज सम कॉस्ट. ठीक आहे, बेसिक कॉस्ट आहे, ट्रेनिंग फीज आहे, थोडंसं तुम्हाला स्वतःला स्टँड आउट करण्यासाठी काही गोष्टीचं मार्केटिंग करण्यासाठीची कॉस्ट आहे. पण ती इतकी नाहीये की तुम्ही ज्याच्यामुळे जर तुम्ही इतर कोणताही व्यवसाय सुरू करायचं म्हटलं किंवा इतर कोणतंही कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये यायचं म्हटलं, तर ह्याच्यापेक्षा जास्त कॉस्ट लागू शकते. कदाचित रिझल्ट पण तेवढे येतील याची गॅरंटी नाहीये. कारण लोक पहिलं महत्व देतात हेल्थला. भले सुरुवातीला ते पैशाला महत्व देतात, प्रत्येक व्यक्ती देतो. पण त्याला लक्षात येतं की म्हणजे खरी संपत्ती आरोग्य आहे ना, तर तुम्ही कमवलेली संपत्ती सगळी नष्ट होऊ शकते जर ही संपत्ती जपली नाही तर. खरं आहे का खोटं आहे? इथे लोकांना वाटतंय खरंच महत्वाचं आहे. म्हणजे आरोग्य ही संपत्ती जर तुम्ही जपली नाही, तर तुम्ही कमवलेली संपूर्ण संपत्ती जरी वापरली तरी तुम्ही आरोग्य नाही मिळवू शकत. ठीक आहे. हे कायम लक्षात ठेवा. सतत तुम्ही हे ऍग्री करताय, तर तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला महत्व द्यावं लागेल पहिलं स्वतःला ऍज अ कोच. आणि मग तुमच्याकडे लोक पण त्याच कॅटेगरीची येतील. सो वेलनेस कोचिंग इन इझी वे टू मेक मनी. काही लोकांना वाटतं हा सहज पैसे कमवण्याचा मार्ग आहे. नाही. आज आम्ही 12 वर्षापासून करतोय. ही कुठली गेट रिच क्विक स्कीम नाहीये. है ना, फास्ट या पैसे कमवा असलं काही हे नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ द्यावा लागतो, एफर्ट्स घ्यावा लागतात, डेडिकेशन द्यावा लागतो. हा? एक प्रॉपर तुम्हाला क्लायंट बेस उभा करावा लागतो. एक रेप्युटेशन बनवावं लागतं स्वतःचं. क्वालिटी कोचिंगवर काम करावं लागतं. तुमच्यापैकी जर कोणी शॉर्टकटसाठी आला असेल की नाही नाही, आजचं काहीतरी बाबा असं वेगळं वाटतंय, काहीतरी गेट रिच क्विक स्कीम आहे बाबा, तर असं काही होत नाही बघा. शॉर्टकट ह्या जगात कुठेच नसतो. तो फक्त दिसतो पण तो नसतो. शॉर्टकटच्या बाबतीत एवढेच, म्हणजे शॉर्टकटची टॅगलाईनच आहे, दिसतो पण नसतो. तो फक्त दिसतो, आपल्याला वाटतं की शॉर्टकट आहे. बरेच लोक शॉर्टकटने उपाय घ्यायचा पण प्रयत्न करतात. बट नाहीये, असं शॉर्टकट नसतोच कुठला. तुमचं काय असतं की तुम्हाला एफर्ट्स द्यावा लागतात. तुम्हाला डेडिकेशन लागेल. तुम्हाला एक प्रॉपर तुमचं रेप्युटेशनवर काम करावं लागेल. आणि एकदा का लोकांना लक्षात आलं की ह्या व्यक्तीकडे आल्यानंतर रिझल्ट येतात, लोक तुमच्याकडे येतात. वेलनेस कोचिंग इज ओनली फॉर फिटनेस एन्थुझियास्ट असं ज्यांना वाटतं, की ज्यांना ऑलरेडी फिटनेसचं खूप आहे त्यांच्यासाठीच आहे, तर तेही चुकीचं आहे. ठीक आहे. सो फिटनेसवाल्यांसाठी जे असं काही नाहीये, कारण ह्याच्यामध्ये खूप मोठं ब्रॉड फील्ड आहे. तुम्हाला वेगवेगळ्या रिजनमध्ये काम करता येईल.
लाईक न्यूट्रिशनवर काम करता येईल, स्ट्रेस मॅनेजमेंटवर काम करता येईल, काही लोक स्लीपवर काम करतात, काही लोक मेंटल हेल्थवर काम करतात, काही लोक वेगवेगळ्या हॅबिट्सवर काम करतात. सो तुमची कॅटेगरी तुम्ही ठरवू शकता. म्हणजे तुम्ही अशी बॉडी पाहिजे, असं मसल पाहिजे, मग तुम्ही कोच बनू शकता, असं काही यात नाहीये, हे मला सांगायचंय. ठीक आहे. वेलनेस कोचिंग इज फॉर यंग पीपल. सो असं पण नाहीये, तुमचं वय काही असू दे, तुम्ही वेलनेस कोच बनू शकता. ठीक आहे. वयाचा काही संबंध नाही. मेनी सक्सेसफुल वेलनेस कोचेस आर ओल्डर ॲडल्ट्स हू हॅव अ वेल्थ ऑफ लाईफ एक्सपिरियन्स अँड नॉलेज टू ड्रॉ फ्रॉम. म्हणजे तुमच्याकडे आयुष्याचा जो अनुभव आहे तो तुम्ही वापरू शकता. एजचं काही घेणं देणं नाहीये. आणि त्या नॉलेजवरून तुम्ही लोकांना गाईड करू शकता. वेलनेस कोच हे फक्त महिलांसाठी आहे. हे पण चुकीचं आहे, कारण ओव्हरऑल जर बघायला गेलं तर महिलाच ह्याच्यामध्ये जास्त आहेत. बट असं काही नाहीये, पुरुषांनी देखील ह्या फील्डमध्ये खूप स्वतःचं नाव पुढे आणलेलं आहे. ठीक आहे. वेलनेस कोचिंग इज ओनली फॉर पीपल हू आर ऑलरेडी फिट अँड हेल्दी. सो जे फिट आहेत, जे हेल्दी आहेत, त्यांच्यासाठीच आहे असं आहे का? तर असंही नाहीये. ज्याला कुणाला जे काही नॉलेज, त्याच्याकडे काहीतरी, बघा, तुम्ही फिट अँड हेल्दी नसाल, बट तुमच्याकडे काहीतरी एक फिटनेस लेवल असेल ना, भले तुम्ही स्वतःच आजाराने ग्रस्त आहे, मग तुम्ही कोच बनताय तर ते अवघड आहे. बट तुम्हाला जे काही बेसिक नॉलेज आहे त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेलनेस कोच बद्दल अजून एक लोकांना वाटतं की वन साईज फिट अप्रोच असतो हा लोकांसाठी, तर असं नाहीये. एकच गोष्ट सगळ्यांना लागू होत नाही. कस्टमाइज काम करावं लागतं, व्यक्ती टू व्यक्ती पर्सनलाइज कोचिंग पण तुम्हाला द्यावं लागतं. एका लेवल नंतर तुम्ही त्यांना करू शकता, बट मेजर केसेसमध्ये तुम्हाला असंच जावं लागतं. वेलनेस कोचिंग इज टेम्पररी सोल्युशन असं पण काहींना वाटतं की नाही नाही, हे टेम्पररी आहे. तर हा मोठा गैरसमज आहे. इट इज अ लॉंग टर्म सोल्युशन. आणि तुम्ही मार्क माय वर्ड्स, भविष्यात हे खूप डिमांडमध्ये येणार आहे. ठीक आहे. वाय शुड वाय यू शुड बी वेलनेस कोच? का बरं तुम्ही वेलनेस कोच बनावं? तुमच्या वेलनेस कोच बनण्यामध्ये काय असं ऍडिशनल आहे, ते आपण थोडंसं समजून घेऊयात. वाय यू शुड बी वेलनेस कोच. सगळ्यात पहिलं, तुमच्यामध्ये जर पॅशन आहे हेल्थ अँड वेलनेस बद्दल, हं, तर तुम्हाला हा एक प्रोफेशन असं आहे ज्यामध्ये तुम्ही खूप तुमच्या पॅशनला वाव देऊ शकता, न्याय देऊ शकता. तुम्हाला जर खरंच बदल घडवून आणायचा आहे लोकांमध्ये, तर तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये यावं. तुमची स्वतःची ग्रोथ व्हावी, मग तो फायनान्शियल असू दे या तुमची हेल्थच्या लेवलवर असू दे, त्यासाठी तुम्ही यात यावं. फ्लेक्सिबल करिअर हवं आहे तुम्हाला. फ्लेक्सिबल म्हणजे ज्याच्यामध्ये कामाचे तास तुम्ही स्वतः निवडू शकता, तर तुम्ही यात यावं. असं काम ज्याची डिमांड खूप जास्त आहे. तुम्हाला सांगतो, इनिशियली थोडे दिवसाचं स्ट्रगल आहे. एका लेवल नंतर लोक तुम्हाला भेटण्यासाठी तरसतात. लिहून घ्या, बाय अपॉइंटमेंटच तुम्ही काम करता, सिलेक्टेड लोकांवरच तुम्ही काम करता. एक लेवल येते तुमची या क्षेत्रामध्ये. सो त्यासाठी तुम्ही कोच बनावा. सो एवढे सगळे फायदे आहेत. हेल्थ अँड वेलनेसचं पॅशन तुमचं जपायला मिळेल, तुम्ही लोकांमध्ये बदल करता येईल, स्वतःची ग्रोथ चांगली करता येईल, फ्लेक्सिबिलिटी राहील, कामाचे तास तुम्ही निवडू शकता. असं प्रोफेशन ज्याची डिमांड वाढत जाणार आहे, करिअर सॅटिस्फॅक्शन चांगलं मिळेल, यासाठी तुम्ही बनायला हवं. आता कोण बनू शकतं वेलनेस कोच, हे खूप महत्वाचं आहे. हू कॅन बी वेलनेस कोच? हू कॅन बी वेलनेस कोच? बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही ऑलरेडी कुठल्या हेल्थ सेक्टरमध्ये काम करता, हेल्थ प्रोफेशनल आहात, तर तुम्हाला तर खूप मोठा स्कोप आहे. जर तुम्ही कुठले सप्लिमेंट सेल करताय आणि तुम्हाला वाटतं की सप्लिमेंट सेल करताना मी फक्त कंपनीने दिलेल्या ट्रेनिंगवर सप्लिमेंट सेल करेल, तर तो तुमचा गैरसमज आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कदाचित काही लोकांना प्लस मायनस रिझल्ट देऊ शकाल. मे बी रिझल्ट इतका चांगला येणार नाही. मे बी चुकीचं सप्लिमेंट पण जाऊ शकतं. मे बी तुम्हाला सप्लिमेंट सेलिंग फार टफ जाईल. बट जर तुम्ही प्रॉपर एज्युकेशन घेऊन सप्लिमेंट सेल करताय, पहिलं तर सप्लिमेंट हे सप्लिमेंट सारखंच वापरायला हवं. म्हणजे पहिला फोकस तुमचा डाएट असला पाहिजे, आणि जिथे जिथे न्यूट्रिशनची डेफिशियन्सी आहे ती पूर्ण करण्यासाठी सप्लिमेंट्स देता आले पाहिजे. आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी वाढत चाललेली आहे. आजच माझ्याकडे एक रिपोर्ट आला की 2024चे सगळे फूड रिपोर्ट, सॉरी, 2023 मध्ये सगळ्या फूड इन्ग्रेडियंट्सचे रिपोर्ट घेतण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की तांदूळ असेल, गहू असेल, ज्याचं सेवन आपण जास्त करतो, गहू तांदूळ, या दोन धान्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात कमतरता झालेली आहे न्यूट्रिशन व्हॅल्यूची. इतक्या प्रमाणात की मागच्या, म्हणजे 40%, आणि एक एक न्यूट्रिएंट्स आहे, लाईक आयर्न असेल,
लाईक कॅल्शियम असेल, इट हॅज बीन ड्रॉप 30%, 40%, 57%. एक एक न्यूट्रिएंट 50-50% खाली गेलेलं आहे. सो सप्लिमेंट्सचं महत्व आहे का? तर डेफिनेटली आहे. बट विथ अ प्रॉपर नॉलेज जर तुम्ही सेल करत असाल ॲज अ कोच, तर तुम्हाला याचा फायदा होईल. सो तुम्ही ऑलरेडी सप्लिमेंट सेल करताय कुठल्या ब्रँडचे, तर ते करणं इझी जाईल आफ्टर बिकमिंग अ वेलनेस कोच. त्याचबरोबर तुम्ही योगा टीचर आहात, तुम्ही लोकांना योगा शिकवताय, खूप छान. बट योगा सोबत जर तुम्ही त्यांना प्रॉपर डाएट देत नाहीये, तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला कोच बनणं फार गरजेचं आहे. तुम्ही जिम मध्ये ट्रेनर आहात आणि तुम्ही जिम मध्ये पण फक्त वर्कआउटवर फोकस करताय, डाएट देत नाहीये. डाएट देताय, बट ते कदाचित मे बी तुमचं डाएट इफेक्टिव्ह नसेल. तर ते इफेक्टिव्ह कसं करायचं, त्याला न्यूट्रिशनचा सपोर्ट कसा लावायचा, त्यासाठी तुम्ही वेलनेस कोच बनावा. अल्टरनेटिव्ह थेरपी प्रॅक्टिशनर आहात, मे बी तुम्ही ॲक्युप्रेशर करताय, मे बी तुम्ही प्राणिक हिलर आहात, मे बी तुम्ही फिजिओथेरपिस्ट आहात, एनी काइंड ऑफ अल्टरनेटिव्ह थेरपी, कायरोप्रॅक्टर आहात, कुठलीही थेरपी तुम्ही करताय, त्या थेरपीच्या जोडीला जर तुम्ही डाएटवर फोकस केला तर तुम्ही चांगले रिझल्ट देऊ शकाल. तुम्ही डॉक्टर आहात, लाईक माझ्या कोर्समध्ये डॉक्टर्स देखील ऍडमिशन घेतात. डॉक्टर आहात, बट तुम्हाला न्यूट्रिशन बद्दल आणखीन डीप मध्ये काही इतकी माहिती नाहीये, ते तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. सो तो एक अँगल आहे. तुम्ही गृहिणी आहात, मी तर म्हणेल गृहिणींनी तर हा कोर्स कंपल्सरी करावा. का? तर गृहिणींना एक खूप मोठा ऍडव्हान्टेज काय आहे, की त्यांच्या हातात किचन आहे आणि किचन मधून ते एखाद्याचं आरोग्य उद्ध्वस्त पण करू शकतात आणि घडवू पण शकतात. उद्ध्वस्त ते नकळत करतील, पण घडवण्यासाठी त्यांना ह्यातले बारीक गोष्टी समजून घ्याव्या लागतील. सो दॅट इज द रिझन एव्हरी हाऊसवाईफ शुड अटेंड दिस प्रोग्राम, वेलनेस ब्लूप्रिंट. इंडिव्हिज्युअल असाल तुम्ही, ज्यांनी कुठल्या तरी एक हेल्थ प्रॉब्लेमवर विजय मिळवलाय, लाईक तुम्हाला थायरॉइड होता, तुम्ही कव्हर केलाय, तुम्हाला डायबिटीज होता, तुम्ही रिव्हर्स केलाय, तुम्हाला मे बी पीसीओडी पीसीओसचा इश्यू होता, तुम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे. सो एनी काइंड ऑफ हेल्थ इश्यू जो तुम्ही कव्हर केलेला आहे तुमचा, त्या कव्हर केलेल्या इश्यूमध्ये तुम्ही जे काय गोष्टी स्वतःवर केल्या त्या मे बी चांगल्या होत्या, आणि त्या जोडीला जर तुम्ही आता न्यूट्रिशन वेलनेस इंडस्ट्रीचं नॉलेज जर घेतलं, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमची स्टोरी क्रिएट करून एक चांगला ह्यातून एक क्लायंटला सर्व्हिस देऊ शकता. भरपूर साऱ्या लोकांच्या आयुष्यात एक तुम्ही चांगला बदल घडवून आणू शकता. आता 3 महत्वाच्या स्टेप्स ज्यामधून तुम्ही वेलनेस कोच बनणार आहात. ठीक आहे. सो ह्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. टाईप 3, किती लोकांना ह्या स्टेप्स जाणून घ्यायच्यात? टाईप 3. ओके. ग्रेट. चलो, सर पहिली स्टेप पासून सुरू करूया. सगळ्यात पहिले तुम्हाला पाहिजे बेसिक नॉलेज पाहिजे ऑफ न्यूट्रिशन, डाएट अँड एक्सरसाइज. स्टेप नंबर 1. हे सगळं आम्ही तुम्हाला आमच्या 30 डेजच्या प्रोग्राममध्ये कव्हर करून देणार आहे. तुमचं जे काय बेसिक नॉलेज हवं आहे सगळं क्लिअर होणार, सगळं. ठीक आहे. जितकं बेसिक असायला हवं ते बेसिक डिटेलमध्ये समजून घ्या तुम्ही. सो बेसिक नॉलेज तुमचं सगळं क्लिअर होईल. रिलेटेड टू न्यूट्रिशन, रिलेटेड टू डाएट अँड रिलेटेड टू एक्सरसाइज, ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या असणं गरजेचं आहे. ह्या ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप खूप महत्वाची आहे, ही कोण शिकवत नाही. जिथे पण तुम्ही सर्टिफिकेशन केलंय, जिथे पण तुम्ही डिग्री केली, कदाचित तिथे पण ही गोष्ट तुम्हाला शिकवली नाहीये. आणि त्यासाठी भरपूर लोक शिकून घेतल्यानंतर देखील आमच्या प्रोग्रामला एनरोल करतात, ते ही दुसरी स्टेप शिकण्यासाठी. ते म्हणजे हाऊ टू रीच आउट टू पीपल, लोकांपर्यंत पोहोचायचं कसं. तर हे खूप महत्वाचं सायन्स आहे. हे जर माहीत नसेल, म्हणजे माझ्याकडे नॉलेज आहे, माझ्याकडे एक्सपर्टी आहे, सो मी सप्लाय करू शकतो, राईट. सेल म्हणजे काय? सेल्स म्हणजे काय? इट इज डिमांड अँड सप्लाय. मार्केटमध्ये डिमांड आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे, बट यू कॉन्ट सप्लाय दॅट टू समवन. सो डिमांड जो आहे त्याला तुम्ही सप्लाय करू शकत नाही. सो काय झालं? फेल झालं मॉडेल तुमचं. म्हणजे लोकांना गरज आहे का डाएटची? गरज आहे. लोकांना गरज आहे का पर्सनल हेल्थ कोचची? गरज आहे. तुमच्याकडे ते स्किल आहे का? आहे. बट जर तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवूच शकत नाही, काय आहे का उपयोग त्या गोष्टीचा? युजलेस आहे ना. म्हणजे एवढं तुम्ही वर्ष शिकून घेतलं, बट त्याचा उपयोग काय, तर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचताच येत नाही. सो ही दुसरी स्टेप खूप महत्वाची आहे, ज्यावर आम्ही तुम्हाला हेल्प करतो. थर्ड स्टेप इज स्केलिंग ऑफ युअर बिझनेस अँड नॉलेज. मग आता तुम्हाला एका लेवल नंतर ते स्केल करता आलं पाहिजे. सो या 3 स्टेप जर तुम्हाला जमल्या, आणि ह्या तिन्ही स्टेप आम्ही ह्या प्रोग्राम मध्ये कव्हर केल्या,
ह्या 3 स्टेप अतिशय महत्वाचे स्टेप आहेत. 3 स्टेपवर जर तुम्ही काम करू शकला, 3 स्टेप जर तुम्ही प्रॉपरली हँडल करू शकला, ह्या 3 स्टेपवर जर तुम्ही विजय मिळवू शकला, 3 स्टेपमध्ये तुम्ही वेलनेस कोच बनता. नंबर 1, get a knowledge of nutrition, diet, and exercise. Number 2, find out the ways that how you will reach to the people. And number 3, scale it. फॉर एक्झाम्पल, डिजिटली तुम्ही पाहिजे तिथे स्केल करू शकता. आज आम्ही आमचं काम जे सुरू केलेलं आहे, आम्ही डिजिटली ऑल ओव्हर महाराष्ट्र एक्सपांड केलेले आहे. ठीक आहे. पुढच्या वर्षीचा आमचा प्लॅन आहे की महाराष्ट्राबाहेर देखील आम्ही आमच्या ऍक्टिव्हिटीज चालू करणार. त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही भारताबाहेर देखील जाणार. का जाणार? बिकॉज आम्ही ग्रो करतोय डे बाय डे. वी आर गेटिंग हाऊ टू रीच पीपल. वी आर नोईंग हाऊ टू स्केल इट. ठीक आहे. सो चॅलेंजेस टू बिकम वेलनेस कोच इन अ ट्रेडिशनल वे. आजच्या घडीला भरपूर लोकांना वेलनेस कोच बनायचं आहे, बट त्यांना ना चॅलेंजेस पण जाणून घ्यायला हवं. कुठल्याही क्षेत्राच्या 2 बाजू असतात. प्रत्येक गोष्ट ही दिसताना कितीही भारी वाटली तरी त्याच्यामध्ये दोन्ही साईड समजून घेणं गरजेचं आहे, फायदे आणि नुकसान दोन्ही. सो आपण काय करूया, सगळ्यात पहिलं, आज जर तुम्ही ट्रेडिशनल वेने, जी जुनी पद्धत होती, जसे की सुरुवातीला लोक काम करत होते त्या पद्धतीने जर तुम्ही करायचं ठरवलं तर काय अडचणीत ते बघून घेऊ. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला वेळ घेणार तुम्ही लॉन्च करण्यासाठी. का बरं? तर तुम्हाला फिजिकल लोकेशन लागणार ना, एक जागा शोधावी लागणार. मी कुठं माझं सेटअप उभं करणार, कुठं मी कन्सल्टेशनला बसणार, कुठं मी माझं म्हणजे ऑफिस ओपन करणार. मग तुमचे फिक्स महिन्याचे खर्च सुरू झाले एकदा का तुम्ही जागा पकडली. फिक्स रेंट सुरू झालं. मग त्या रेंट सोबत तुम्हाला एक फिक्स इन्व्हेस्टमेंट आली. मे बी इंटेरियरची असेल, मे बी थोडंफार तुम्हाला फर्निचर करावं लागेल. तुम्हाला टीम पण ठेवावं लागेल. एक रिसेप्शनला तरी एक व्यक्ती पाहिजे ना बॅक एंडला, तेवढं तरी तुम्हाला पाहिजे. तुम्ही काय 24/7 म्हणजे कोणतरी आलं, मॅडम आहेत का विचारायला, तर मॅडमच म्हणतात हा मी आहे, आणि मग मॅडमच आतमध्ये जाऊन म्हणतात हा बोला काय झालं तुम्हाला. सो एक व्यक्ती लागेल, तो टीम डिपेंडेबिलिटी लागली. त्याचबरोबर रिस्क आली, कारण हे सगळ्याचे एक फिक्स महिन्याचे कॉस्ट सुरू झाले ना, आणि त्यामुळे तुमची रिस्क आली. त्याचबरोबर वेळेचं बंधन राहणार, की बाबा तेवढे तेवढे तास क्लिनिकला बसायचं, टाइम फ्रीडम नसेल. त्याचबरोबर लिमिटेड रीच आहे. तुम्ही जेव्हा फिजिकल एखाद्या ठिकाणी काम सुरू करता तर त्या ठराविक एरियातच तुम्ही काम वाढवू शकता. तुम्हाला लांब जाण्यासाठी तितकासा स्कोप, तितकासा वाव राहत नाही. आणि हे सगळं असल्यामुळे तुम्ही प्रॉफिट मेकिंग पण फार उशिरा जाता. म्हणजे आज मी इतक्या कोचेसला भेटलेलो आहे माझ्या लाईफमध्ये, आणि मी जेव्हा हा प्रोग्राम डिझाईन केला तेव्हा मला लक्षात आलं की लोकांना कुठे अडचणी येतात. म्हणून मी मॉडेल जे डिझाईन केलं, इव्हन माझं स्वतःचं देखील, आम्ही फार उशिरा ऑफिस मॉडेलकडे गेलो. आमचं स्वतःचं ऑफिस आहे, पण ते फार उशिरा आम्ही तयार केलं. पहिलं आम्ही ऑनलाईनच एक्सपांड केलं. बिकॉज ऑनलाईनच हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही स्केल करू शकता विथ लो ॲसेट मॉडेल. मी म्हणतो याला लो ॲसेट मॉडेल. मी परत कधीतरी कुठल्या तरी एका सेशनमध्ये शिकवेल तुम्हाला. ठीक आहे. वॉट आर लो ॲसेट मॉडेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रेडिशनल वे मध्ये इतक्या अडचणी आहेत, तर डिजिटल वे मध्ये संधी पण आहेत. सो काय संधी आहेत समजून घ्या. सगळ्यात पहिलं, आठवड्याभरात सुरू करू शकता. एकदा तुमचं वेलनेस ब्लूप्रिंट कंप्लीट झालं, इन अ वीक यू कॅन लॉन्च युअर सेल्फ. कारण का? फिजिकल लोकेशन नाही लागत, एक लॅपटॉप आणि चांगलं इंटरनेट लागतं. जर तुम्ही एवढं पण अफोर्ड नाही करू शकत, यू आर सिटिंग इन द रॉंग रूम. ठीक आहे. त्याला जर तुम्हाला मी आधी सांगितलं, इट इज नॉट अ गेट रिच क्विक स्कीम. बट तुम्हाला असं वाटतं की नाही, काही न करता झालं पाहिजे, नाही होणार बॉस. हा जॉब नाहीये, हे एक प्रोफेशन आहे. प्रोफेशन डिमांड समथिंग. ठीक आहे. मंथली एक्सपेन्सेस जे तुम्हाला वाटतात ते इथे नसणार आहेत, कारण तुम्हाला कोणाला रेंट भाडं भरायचं नाही, कोणाला पगार द्यायचा नाही. लो इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता. छोटंसं मार्केटिंग कॅम्पेन रन करावं लागेल तुम्हाला. तुमची 1 मॅन आर्मी असेल इनिशियली, त्यातून तुम्ही सुरू करू शकता. आजच्या घडीला तर इतके सारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टूल आहेत. टूल्स तुमच्या माणसाचं काम करतात. ठीक आहे. प्रॉपर तुम्हाला युटिलाइज करता आले पाहिजे. रिस्क शून्य आहे. वेळेचं फ्रीडम तुमचं आहे. तुम्ही ठरवा ना कोणते तास तुमच्या कामाचे निवडायचे. तुम्ही ठरवा. रीच कॅन बी व्हेरेवर यू कॅन. यू कॅन रीच व्हेरेवर यू वॉन्ट. आजच्या घडीला तुमच्याकडे हे पोटेन्शियल आहे. अँड इट विल नॉट टेक टाइम टू बी प्रॉफिटेबल. फ्रॉम अ व्हेरी फर्स्ट मंथ जितना आया वो इनकम है. हो. खूप चांगला इन्कम तुम्ही करू शकता. ठीक आहे. तुम्हाला सुरुवातीला किती फिगर्स पाहिजे? 5 फिगर पाहिजे, 6 फिगर पाहिजे? तुम्ही प्लॅन करा. 5 फिगर्सनी स्टार्ट करा. 6 फिगर खूप वेळ नाही लागणार तुम्हाला. ठीक आहे. 7 फिगर्स पर्यंत पण तुम्ही जाऊ शकता, जर का प्रॉपर तुमचं मोठं लॉंग टर्म प्लॅनिंग असेल तर. नाव वी आर प्लॅनिंग फॉर 7 फिगर्स इन दिस इयर. ठीक आहे. आर यू रेडी टू बिकम वेलनेस कोच?
तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या. ह्याचे फक्त फायदे, हे फायनान्शियल नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही स्वतःला फिट करताय. कारण तुम्ही लोकांना बोलूच नाही शकत ना, बोलूच नाही शकत. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या फॅमिलीला फिट करताय, फॅमिलीला मदत करताय फिट राहण्यासाठी. तुम्ही संपूर्ण भारताला मदत करताय फिट राहण्यासाठी. म्हणजे हे किती मोठी देश सेवा आहे. म्हणजे कुठल्या तरी पुस्तकात खूप भारी वाक्य वाचलं होतं, मी गरिबांना मदत करणार आहे. थोडंसं फनी आहे बट आहे. मी गरिबांना मदत करणार आहे, स्वतः गरीब न बनून. स्वतः त्यापैकी एक नसून. तसं तुम्ही म्हणू शकता की मी ह्या देशाला मदत करणार आहे निरोगी राहण्यासाठी, स्वतः त्यापैकी एक नसून. म्हणजे पहिली लाईन आली तर, मी देशाला मदत करणार आहे निरोगी राहण्यासाठी, माझा परिवार त्यापैकी एक नसून, म्हणजे तुमच्या परिवाराला फिट करणार. आणि हे झाल्यानंतर मग तुम्ही आता लोकांना मदत करताय, आसपासच्या लोकांना मदत करताय. सो यू आर हेल्पिंग इंडिया टू गेट मोर फिट, टू हेल्प युअर सेल्फ टू अर्न मोर. तुम्ही स्वतःला मदत करताय आणखीन एक्स्ट्रा कमवण्यासाठी. तुम्ही स्वतःला मदत करताय वेळेचं स्वातंत्र्य कमवण्यासाठी. सो आता हे सगळं जर का करायचंय, तुम्ही काय इन्व्हेस्ट करणार आहात? व्हॉट यू कॅन इन्व्हेस्ट टू बी वेलनेस कोच? सांगा बरं मला, काय इन्व्हेस्ट करावं लागतं खरं सांगा. आता तुम्हाला इन्व्हेस्ट वेलनेस कोच बनायचंय, पण तुम्ही काय इन्व्हेस्ट करणार? काय वाटतं तुम्हाला? कमेंट हिअर. आता इन्व्हेस्ट हा शब्द मी जेव्हा बोललो, कुणाचेच कमेंट नाही आले. का बरं? त्यांना वाटलं तर काय पैसे मागणार आहेत का? मी पैशाबद्दल बोलतच नाहीये. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जे पैसे भरणार, ही काही इन्व्हेस्टमेंट आहे का? ओके, एक उत्तर बरोबर. येस, यू हॅव टू इन्व्हेस्ट टाइम बॉस. तुमच्या वेळेचं किंमत जास्त आहे पैशापेक्षा. आणि जर तुम्हाला ती जाणवत नसेल, याचा अर्थ तुम्ही तुमच्या वेळेचं मूल्य विसरून गेलाय किंवा काढलंच नाही कधी. तुमच्या एका तासाचं मूल्य काय, हे तुम्ही काढलेलंच नाही. ते खूप महत्वाचं आहे. पैसे महत्वाचे नाहीयेत. पैसे पुन्हा कमवता येतील, पण एकदा गेलेली जी वेळ आहे ती कमवू नाही शकत. आणि ते तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे वेलनेस कोच बनायला. ठीक आहे. सो मी आता इंट्रोड्यूस करतो तुम्हाला पुन्हा एकदा आजच्या सेशन मधलं जे टायटल आहे, वेलनेस ब्लूप्रिंट मास्टरिंग न्यूट्रिशन 30 विच 5MT फिश टेक्निक. काय शिकणार आहे यामध्ये ते थोडंसं आपण समजून घ्या. यामध्ये तुम्ही न्यूट्रिशनचं प्रॉपर सगळं इंट्रोडक्शन मी तुम्हाला देणार आहे. त्यामध्ये मॅक्रो न्यूट्रिएंट्स काय आहेत, मायक्रो न्यूट्रिएंट्स काय आहेत, एकूण एक गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्याच्यामध्ये डायजेशन ॲब्झॉर्प्शनचा काय रोल आहे, एनर्जी बॅलन्स कसा होतो, डायटरी गाईडलाईन्स काय सांगतात. डायजेशन ॲब्झॉर्प्शन इतका डीप टॉपिक आहे. हा एक टॉपिक आहे ना, तुमच्या घरातले कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. स्पेशल डाएट्स कोणत्या प्रकारचे आहेत, न्यूट्रिशन कमी असल्यामुळे कोणते कोणते आजार तुम्हाला होतात, हेल्दी शॉपिंग कसं करायची, फूड लेबलिंग कसं वाचायचं, काय बिहेवियरल कल्चरल फॅक्टर्स तुम्ही लक्षात ठेवायचे क्लायंटचं डाएट बनवताना, हायड्रेशनचं प्रिन्सिपल किती इम्पॉर्टंट आहे. आपण सगळे सांगतो पाणी प्या, पाणी प्या, बट ते पाणी वाढलं कसं पाहिजे, त्यासाठी काय गोष्टींची काळजी घ्यायची, लहान मुलांमध्ये न्यूट्रिशन कसं असायला हवं, वेगवेगळ्या प्रकारचे डाएट्स कसे फॉलो करायचे, प्रेग्नन्सीमध्ये न्यूट्रिशन कसं असायला हवं, लहान मुलांचं हेल्दी इटिंग पॅटर्न कसा तुम्ही डेव्हलप करू शकाल, कॅलरी कॅल्क्युलेशन्स कसे असतात, कॉज अँड इफेक्ट, कुठल्याही आजाराचे कारण काय आहेत, लाईक लाईफस्टाईल डिझिजेसमध्ये मग ब्लड प्रेशर असेल, हार्टचे इश्यूज असतील, थायरॉइड असेल, पीसीओडी असेल, पीसीओएस असेल, एकूण एक डिझीजच्या प्रत्येक डिटेलमध्ये आपण जातो. 21 आपण जीवनशैली रिलेटेड वेगवेगळे आजार आपण डिटेलमध्ये कव्हर करतो. सुपर फूड्स कोणते आहेत, लहान मुलांमध्ये ते इंट्रोड्यूस कसे करायचे, मोठ्यांसाठी कोणते असतात, 100 हेल्दी रेसिपीज आम्ही कव्हर करणार आहोत, ज्या तुम्हाला त्याच्या ई बुक्स मिळतील. डिजिटल मार्केटिंग कसं करायचे, ज्यातून तुम्ही तुमचे क्लायंट्स मिळू शकतात, तुमचं पर्सनल ब्रँडिंग कसं करायचं, भरपूर गोष्टी आहेत. सो हा कोर्स जो आहे, हा 5 weeks 20 days and 45 hours आहे. 20 days मी काय सांगतो, टॉपिक 30 आहेत. काही दिवशी आम्ही 2 टॉपिक घेतो, काही दिवशी आम्ही एक टॉपिक घेतो. ठीक आहे. सो 45 तासाचं ह्याचं ड्युरेशन आहे. ठीक आहे. तुम्हाला रोज सकाळी 10:30 ते 12 बॅच असते. ह्याचं सायकल आहे. तुम्ही आत्ता जरी ऍडमिशन केलं, तुम्ही मंडे टू फ्रायडे बॅचेस असतात. तुम्हाला फक्त एंट्री करायची आहे. सर्व टॉपिक येत राहणार, येत राहणार, त्या त्या ह्याच्यानुसार कुठल्याही दिवशी तुम्ही अटेंड करा.
प्रत्येक टॉपिक हा तुमच्यासाठी फर्स्ट डेचा टॉपिक आहे. सगळे टॉपिक तुमचे कव्हर होऊन जातात. प्रॉपर एक सायकल झालं, तुम्हाला असं वाटलं की नाही मला हा रिपीट अटेंड करायचा आहे एक टॉपिक, सो तुमचं पुन्हा सेकंड सायकलमध्ये तुम्ही रिपिटेशन पण करू शकता. सो हे सायकल कंटिन्यू चालू असतं. तुम्हाला त्यामध्ये फक्त एंट्री करायची आहे, समजून घ्यायचंय. तुमचे प्रॉपर सगळे सेशन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला आणखीन काही गोष्टी देतो. सो इथं टायमिंग चुकीचं झालंय, 8:30 ते 10 हा चेंज करायचं राहिलंय. इट इज मॉर्निंग 10:30 to 12, आफ्टरनून 12. ठीक आहे. रेकॉर्डिंग ऍक्सेस पण मिळतो तुम्हाला 90 डेजसाठी. काही एक्झाम्स असतात, काही आमच्याकडनं रिव्ह्यूज असतात, तुम्हाला Q&A साठी वेळ दिला जातो एव्हरी वीक. त्याचबरोबर तुम्ही ग्रुपवर Q&A करू शकता. जो कोण कोर्समध्ये ऍड होतो त्याचा एक ग्रुप असतो. इन्फॉर्मेशन नाईट्स अटेंड करता. तुम्हाला पहिले 10 क्लायंट मिळवण्यासाठी जे काही सपोर्ट लागतो, हँड होल्डिंग सपोर्ट, तो आमच्याकडून प्रोव्हाइड केला जातो. त्याचबरोबर तुम्हाला वाटलं की नाही आमच्यासोबतच काम करायचंय, आमच्या क्लायंट बरोबरच हँडल करायचंय, सो तुम्ही आमच्याबरोबर रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलवर काम करू शकता लाईफ टाईम. तुम्हाला रेडीमेड प्लॅटफॉर्म आम्ही इंट्रोड्यूस करून देतो, तिथं तुम्ही ऍज अ ॲफिलिएट पार्टनर काम करू शकता. आता आमच्यासोबत काही लोकांनी हे केलेलं आहे आणि त्यांच्या खूप सारे सक्सेस स्टोरीज आहेत. आजच्या सेशनमध्ये मी काही सिलेक्टेड घेणार आहे. त्या आमच्याकडे आल्या त्यावेळेस ऑलरेडी आता देखील ह्या ब्युटिशियन्स आहेत. त्यांचं नाव आहे हर्षा गोलप. शी इज वन ऑफ द लिडिंग ब्युटिशियन. अँड आफ्टर वेलनेस ब्लूप्रिंट त्यांनी काय केलं, त्यांच्या येणाऱ्या क्लायंटला डाएटवर पण कन्सल्टेशन सुरू केलं. त्यांचं म्हणणं म्हणजे त्यांना हे शिकायला मिळालं की सुंदर दिसायचं असेल तर फक्त आणि फक्त वरून कॉस्मेटिक वरून सगळं करून चालणार नाही, आतून देखील आहारामध्ये बदल करायला हवेत. लाईक त्यांच्याकडे पिंपल्सचे केस आल्या तर त्या आतून काय केलं पाहिजे, आतून आहारात कुठले व्हेजिटेबल ज्युसेस यूज करायचे, कसं डिटॉक्सिफाय करायचं, या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी क्लायंटला सजेस्ट करायला सुरू केल्या. आणि त्याचा फायदा काय झाला, त्यांचे क्लायंटचं पहिलं तर प्रमाण वाढलं. कारण सगळ्या ब्युटिशियन आहेत, बट ह्यांच्यामध्ये एक क्वालिटी काय, शी इज ब्युटिशियन अँड वेलनेस कोच बोथ. सो यांच्याकडे येणारा क्लायंट मध्ये रिझल्ट वेगळे दिसायला लागले, स्किन चांगली डेव्हलप व्हायला लागली. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या फॅमिलीला गाईड केलं, मुलाला गाईड केलं. मुलगा जिम करतोय आता, मुलाला जिम सोबत त्या डाएटमध्ये गायडन्स करतात. सो शी वर्क ऑन बेसिक नुआन्सेस ऑफ हेल्थ. सो बेसिक जे बारकावे आहेत प्रत्येक ह्याचे, त्याच्यावर त्यांनी काम केलं. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, ह्या कोर्समधून मॅक्सिमम बेनिफिट केला. आमच्याकडे खूप सारे रेफरन्स पण त्यांनी दिले. जवळपास मला वाटतं एक 10-12 लोकांना त्यांनी रेफर केलं. ठीक. त्याचबरोबर पुढची व्यक्ती आहे हर्षाली डिले. शी इज प्राणिक हिलर अँड कन्सल्टंट. सो आफ्टर वेलनेस ब्लूप्रिंट काय झालं की ह्या ऑलरेडी पहिलं कन्सल्टेशन करत होत्या, बट ह्यांचं कन्सल्टेशन आणखी इम्प्रूव्ह झालं. बिकॉज नॉलेज गिव्स पॉवर. किती लोक ऍग्री करतात, नॉलेज गिव्स पॉवर. नॉलेज गिव्स पॉवर, टाईप KGP. नॉलेज गिव्स पॉवर, KGP. जे ऍग्री करतात KGP टाईप करा, KGP. येस, नॉलेज गिव्स पॉवर. तुमच्याकडे नॉलेज असेल तर एक वेगळी पॉवर येते, लक्षात घ्या. 4 लोकांमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला लीडर सारखं फिलिंग येतं. गप्पा मारता ना तुम्ही, त्यावेळेस तुमच्या त्या गप्पांमध्ये पण एक वेगळं रूप येतं त्या गप्पांना. ठीक आहे. कॉन्फिडन्स लेवल नेक्स्ट लेवलला असतो तुमचा, कारण तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहीत असतं. आणि हा एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो, एक वेगळंच लीडर क्वालिटी तुमच्यामध्ये डेव्हलप होते. सो ही यांच्यामध्ये झाली. सो ह्यांना कन्व्हिन्स करणं इझी गेलं. त्याचबरोबर ह्यांनी वेगवेगळ्या डिसीजमध्ये कोणतं डाएट काम करतं हे शिकून घेतल्यामुळे शी वॉज सेलिंग सप्लिमेंट्स. इनिशियली ते सप्लिमेंट सेल करत नव्हत्या, नंतर नंतर त्यांना सप्लिमेंट सेलिंगमध्ये इंटरेस्ट आला. नाव शी इज सेलिंग सप्लिमेंट इथं व्हेरी इझी वे. सो एक अजून इन्कम स्ट्रीम ओपन झाली त्यांच्यासाठी. आणि त्यामुळे काय झालं, त्यांचे जे क्लायंट्स होते त्यांना 2 टाइम्स फास्टर रिझल्ट यायला लागला. म्हणजे पूर्वी जो रिझल्ट येण्यासाठी समजा 2 महिने लागत असतील, तेच काम आज महिन्यात व्हायला सुरुवात झालं. त्याचबरोबर आपल्याकडे आहेत ह्या सुचिता कुलकर्णी मॅम, ह्या योगा एक्सपर्ट आहेत. आफ्टर वेलनेस ब्लूप्रिंट यांनी काय केलं, नॉर्मली लोक फक्त योगा घेतात, त्यांनी योगा प्लस डाएट या दोन्हीचा कॉम्बो सुरू केला. या दोन्हीच्या कॉम्बोमुळे त्यांच्या क्लायंट्सला पहिलं तर त्यांनी चार्जेस एक्स्ट्रा सुरू केले. म्हणजे त्यांनी प्लॅन डिझाईन केले. विथ डाएट योगाचे चार्जेस एवढे राहतील, विदाउट डाएट एवढे राहतील. सो क्लायंट वर रेडी टू पे एक्स्ट्रा टू देम. आता अजून एक सक्सेस स्टोरी तुम्हाला फोटो घ्यायचा राहिला, त्या मॅडम सलॅड्स सेल करतात. नाव सलाड पहिले सेल करत होत्या, बट आता त्यांनी त्या सलाड मध्ये प्लान वेगळे वेगळे केले की हा ह्याच्यासाठी सलाड, त्याच्यासाठी सलाड, त्याच्यासाठी सलाड. आता त्यांचा सलाडचा पण बिझनेस वाढला. सो पीपल आर पेइंग एक्स्ट्रा, रिझल्ट आर गेटिंग फास्टर अँड प्रॉफिट्स आर गॉन डबल. पाहिजे काय आपल्याला, प्रॉफिट डबल झालं पाहिजे. या धनश्री कहाणे मॅडम, शी इज अन होम मेकर, त्या सप्लिमेंट पण सेल करत होत्या. सो बेसिक बेसिक गोष्टी पहिल्या घरात बदल केला त्यांनी. फ्रुट्सचं इम्पॉर्टन्स कोर्समुळे त्यांना लक्षात आलं.
स्प्राउट्सचं इम्पॉर्टन्स. तर त्यांनी स्प्राउट्स वापरून खूप सारे रेसिपीज तयार केल्या. मुलांचं आरोग्य उत्तम होत गेलं. त्यांचा सप्लिमेंट सेलिंगचा बिझनेस वाढला. त्यांच्या क्लायंटचा रिझल्टचा स्पीड फास्ट झाला. यांची केस स्टोरी तर मोठ्या मोठ्या डॉक्टर्सनी देखील स्टडी करायला घेतलेली. या ज्योती तापणे मॅडम आहेत. यांनी काय केलं, शी इज होम मेकर अँड इंडस्ट्रियलिस्ट. त्यांची कंपनी पण आहे, त्या फॅक्टरीमध्ये पण जाऊन काही तास बसतात आणि घर पण चालवतात. त्यांच्या हस्बंडला होती 11.5 HbA1c लेवल्स. अँड काय झालं, कोर्सला ऍडमिशन घेतलं आणि 7-8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये त्यांचे रिपोर्ट्स आले होते मिस्टरांचे. बट त्यांनी सेशन्स मिस नाही केले. त्यांनी त्यांचं डाएट डिझाईन केलं अँड नाव हिज HbA1c इज बिलो 6. आणि फक्त एक गोळी चालू आहे. आणि त्या मला नुकत्याच एका प्रोग्राममध्ये भेटल्या. त्यांच्या फॅमिलीमध्ये एक मॅरेज फंक्शन होतं, आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. सो आम्ही तिथे भेटलो आणि त्या म्हणाला की नाही नाही, आता आम्हाला एक गोळी जी चालू आहे ती पण बंद करायची आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांची केस स्टडी डॉक्टर्सने देखील स्टडी करायला घेतली की काय असं वेगळं केलं बाबा तुम्ही, की म्हणजे लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केल्यामुळं आज HbA1c लेवल 11.5 6 पर्यंत खाली येते. सो हा एक केस स्टडी डॉक्टर्सने देखील स्टडी करण्यासाठी. आणि पॉवर, मी म्हणत नाही की मी खूप भारी आहे, ही आम्ही जे तुम्हाला सायन्स सांगतोय ते इतकं पॉवरफुल आहे, त्यामुळे हे घडलं. सो अशा खूप सक्सेस स्टोरीज आहेत. आता आपण बोलूयात प्राइसिंगवर. सो हे सगळं घडणार. बट तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की हे असं फ्रीमध्ये घडेल? फ्रीमध्ये काहीच नसतं या जगामध्ये, ठीक आहे, हे कायम लक्षात घ्या. सो प्राइसिंगवर आपण बोलूया. तर बेसिक न्यूट्रिशन कोर्स जो मी तुम्हाला, ज्याच्यामध्ये बेसिक न्यूट्रिशनचे सगळे न्यूअन्सेस मी तुम्हाला शिकवणार आहे, त्याचीच प्राइस 12,000 आहे. डिजिटल मार्केटिंग जे मी तुम्हाला शिकवणार आहे त्याची प्राइस 99999. 12 इन्फॉर्मेशन नाईट्स, माझ्या प्रत्येक सेशनला काही ना काही चार्जेस असतात, ज्यामध्ये मी डीप सायन्स एक्सप्लेन करतो इन्फॉर्मेशन नाईट्समध्ये. सो पर सेशन 500 पकडलं तरी 12 सेशन्सचे 5,999 आहेत. तुम्हाला पहिले क्लायंट मिळवून देण्यासाठी तिथे जो लागणारा कन्सल्टेशन सपोर्ट वगैरे आहे तो आम्ही तुम्हाला करून देतो. सो दॅट इज ऑल्सो 5,999. पर्सनल मेंटॉरिंग मी तुमचं एक सेशन देतो, एकच सेशन असतं 1 तासाचं. त्यामध्ये मी तुमचं सगळं अभ्यास करतो, तुम्ही नेमकं आज काय आहात, कुठे जायचंय तुम्हाला, प्रॉपर आपण डीपमध्ये डिस्कस करतो. त्याचा प्रॉपर फॉर्मॅट आहे. तुम्हाला ते मीटिंग बुक करण्याआधी पण एक बेसिक फॉर्म भरून द्यावा लागतो, ज्याच्यामध्ये मला तुमच्याबद्दल सगळे डिटेल्स समजतात आणि मग आपण त्यानुसार गाईड करतो. सो तो तो देखील आपण तुम्हाला सपोर्ट प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर 100 रेसिपीज डिझाईन केलेल्या आहेत, त्या तुम्ही यूज करू शकता. त्याचे चार्जेस आहे. सो ओव्हरऑल व्हॅल्यू जी आहे 53,994 रुपीज आहे ह्या संपूर्ण सगळ्या गोष्टीची. बट आज वेबिनार आहे आणि वेबिनारमध्ये मी तुम्हाला ऑफर देतोय. यू विल गेट एव्हरीथिंग ॲट ओनली 11,999. ठीक आहे, फक्त 11,999 मध्ये तुम्ही एनरोल करू शकता कोर्सला. आणि आत्ताच्या सेशनसाठी एक स्पेशल ऑफर आहे पहिल्या 10 एंट्रीसाठी. दॅट इज यू कॅन एनरोल इट 5,999. ठीक आहे, सो 5,999 भरा आणि तुम्ही सुरू करू शकता. तुम्हाला आणखीन डिटेल समजून घ्यायचे असतील तर आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. इथे नंबर आहे, ह्या नंबरवर तुम्ही स्कॅन करून एक टोकन अमाऊंट अबाव ₹500 वॉट एव्हर यू वॉन्ट टू पे, 500 रुपयाच्या पुढे काहीही बुक करा. तुम्हाला 3 ट्रायल सेशन्स मिळतील. ठीक आहे, 3 ट्रायल सेशन्स तुम्हाला मिळतील. 500 रुपीजच्या वर तुम्ही काही अमाऊंट बुक करा. ट्रायल सेशन्स म्हणजे काय, लाईक मंडे टू, म्हणजे रेग्युलर मंडे टू फ्रायडे बॅच आहे. 3 सेशन्स तुम्ही अटेंड करा. मंडेचं, ट्युजडेचं, वेनसडेचं. समजून घ्या की हे शिकवतोय ते समजतंय का, पटतंय का, लक्षात येतंय का, फायदा होतोय का. तुम्हाला वाटलं कंटिन्यू, नाही वाटलं जस्ट मेसेज करा, मला काही समजत नाही, मला माझी अमाऊंट रिफंड पाहिजे. विदिन 7 days यू विल गेट युअर अमाऊंट पेड रिफंड आणि मग तुम्ही पुढची अमाऊंट पे करू शकता. तर इतकं सिम्पल ठेवलंय. सो इफ यू आर, हां, सो ही ऑफर 1 तासासाठी आहे. सो वेबिनार ऑफर पे टोकन अमाऊंट 5,999 मधलं आणि जस्ट एनरोल इट. ओके, सो विथ दिस, आता तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर